फायनान्शियल अकाउंटिंग विथ टॅली ERP9 या कोर्सला आज आपण शिकण्यासाठी सुरुवात करतोय। या कोर्समध्ये आपण टॅली ERP9 हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं, त्याचबरोबर फायनान्शियल अकाउंटिंग आणि अकाउंटिंगशी रिलेटेड सर्व प्रकारच्या टर्म्स, संकल्पना, नियम, टॅक्सेस, कर आणि त्याचं स्ट्रक्चर अशा बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। सेशन नंबर 1 मध्ये डायरेक्टली टॅली सॉफ्टवेअरला शिकायला सुरुवात न करता आपण अकाउंटिंगशी संदर्भात, कॉमर्सशी संदर्भात काही गोष्टी सुरुवातीला डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर काही सेशनमध्ये आपण टॅली या सॉफ्टवेअरचा प्रत्यक्षात वापर करायला शिकणार आहोत। या कोर्समध्ये एक बेसिक ऑब्जेक्टिव्ह असा आहे की सॉफ्टवेअर कुठलंही असो, कंपनी कुठल्याही प्रकारची असो, त्या कंपनीमध्ये आपल्याला अकाउंटिंगचं काम अगदी इझिली करता आलं पाहिजे। मी स्वतः मायक्रोसॉफ्ट ऑफिसपासून वेब डिझायनिंग म्हणजेच HTML, CSS, jQuery, बूटस्ट्रॅप, त्याचबरोबर प्रोग्रॅमिंगमध्ये C++, .NET, जावा, अँड्रॉइड अशा बऱ्याचशा कोर्सेसचं ऑनलाईन ट्रेनिंगचं काम, त्याचबरोबर आमच्या इथे क्लासरूम ट्रेनिंगचं काम 2003 पासून करतो आहे। स्पेसिफिकली हे ऑनलाईन ट्रेनिंग मला खूप आवडतं। इन पर्सन ट्रेनिंग, इतरांच्याबरोबर इंटरॅक्ट करणं, या प्रकारच्या गोष्टीमध्ये खूप मोठा रस असल्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये मी कार्यरत आहे। आपण फायनान्शियल अकाउंटिंग विथ टॅली ERP9 या कोर्समध्ये कोणत्या गोष्टी शिकणार आहोत ते पाहूया। सुरुवातीला आपण कॉमर्स आणि ट्रेड या शब्दांशी संबंधित सर्व संकल्पना आपण डिस्कस करणार आहोत। फंक्शन्स, प्रोसेस, ॲक्टिव्हिटीज ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन, कोणत्याही प्रकारच्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे फंक्शन्स असतात, प्रोसेस काय असतात, कोणत्या ॲक्टिव्हिटीज ॲक्च्युली चालतात हे आपण पाहणार आहोत। फॉर एक्झाम्पल, इफ आय टॉक अबाउट कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, आपण जर कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये डिस्कशन केलं तर आपल्याला लक्षात येईल की कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये फंक्शन्स काय असतात, त्याचे प्रोसेस काय असतात, त्याचबरोबर कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ॲक्टिव्हिटी कोणत्या कोणत्या प्रकारच्या चालतात, याबाबत आपण जवळपास सर्व बिझनेस ऑर्गनायझेशनबद्दल, त्याच्या स्ट्रक्चरबद्दल, त्याच्या प्रोसेसबद्दल चर्चा करणार आहोत। आपण डिस्कस करूया की बिझनेस मॉडेल कोणते असतात, त्या बिझनेस मॉडेलचं स्ट्रक्चर काय असतं, मग त्यानुसार काही अकाउंटिंगचे बेसिक्स आपण डिस्कस करूया। अकाउंटिंग क्षेत्रामध्ये वापरले जाणारे काही महत्त्वाचे टर्म्स, संकल्पना, शब्द याबद्दल आपण अगदी प्रिसाइजली माहिती जाणून घेऊया। त्याचबरोबर बुक्स ऑफ अकाउंट्स, अकाउंटिंगमध्ये वापरण्यात येणारे बुक्स ऑफ अकाउंट्स आणि त्या अकाउंट्समध्ये जर्नल एंट्रीज म्हणजेच ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग कसं करावं याबाबत देखील आपण खूप सविस्तर चर्चा या कोर्समध्ये करणार आहोत। यानंतर आपण टॅली ERP9 हे सॉफ्टवेअर कसं वापरावं किंवा या सॉफ्टवेअरची रचना कशी आहे, या सॉफ्टवेअरच्या हिस्ट्रीपासून ते आत्तापर्यंतच्या सर्व घडामोडी, त्यामध्ये असणारे फीचर्स आणि ते वापरायला आपण सुरुवात करणार आहोत। टॅलीमध्ये कंपनी डेटा कसा मॅनेज करावा, टॅलीमध्ये असणारे अकाउंट ग्रुप्स, अकाउंट आणि इन्व्हेंटरी मास्टर्स या संदर्भात आपण सविस्तर चर्चा प्रॅक्टिकली करणार आहोत। बरेचसे रिअल टाईम व्यवहारातले उदाहरणं घेऊन आपण या सगळ्या गोष्टी सॉफ्टवेअरमध्ये कशा पद्धतीनं करायच्या हे आपण पाहणार आहोत। टॅली ERP9मध्ये बिझनेसमध्ये होणाऱ्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करण्यासाठी विविध प्रकारचे वाउचर्स उपलब्ध आहेत। त्यामध्ये अकाउंटिंग वाउचर्स, इन्व्हेंटरी वाउचर्स आणि पेरोल वाउचर्स अशा 3 कॅटेगरीज आहेत। या सर्व वाउचर्सबद्दल, त्या वाउचरच्या कस्टमायझेशनबद्दल आणि ऑटोमेशनबद्दल आपण सविस्तर चर्चा आपल्या या बेसिक कोर्समध्ये करणार आहोत। वाउचर एंट्री किंवा रेकॉर्डिंग वाउचर हा टॅली कोर्समध्ये असणारा किंवा ओव्हरऑल अकाउंटिंग क्षेत्रामध्ये असणारा एक महत्त्वाचा भाग आहे की ज्यामध्ये बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये होणाऱ्या सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी करता येईल हे आपण पाहणार आहोत। या एंट्री करत असताना काही वेळेस आपल्याला ऑटोमॅटिक एंट्री करावे लागतात, काही वेळेला आपल्याला एका ठिकाणच्या एंट्री दुसऱ्या ठिकाणी कॉपी करावे लागतात, काही वेळेला काही एंट्री डुप्लिकेट करावे लागतात। त्याचबरोबर वाउचर एंट्री करण्यासंदर्भात असणारे सर्व टॉपिक्स, सर्व भाग आपण डिस्कस करणार आहोत। या टॅलीमध्ये बरेचसे फीचर्स असणार आहेत, जसं की बिल वाईज डिटेल्स, कॉस्ट सेंटर्स, बँक रिकन्सिलेशन, वॅट, CST इथंपर्यंत टॅलीमधला असणारा भाग आपण बेसिक कोर्स या पहिल्या कोर्समध्ये आपण डिस्कस करणार आहोत। आय होप या बेसिक कोर्सनंतर तुम्हाला ॲडव्हान्स टॅली किंवा आणखीन डिटेलमध्ये शिकायला आवडेल,
ज्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन, त्याचबरोबर पेरोल, एक्साईज आणि इतर आणखीन बरेचसे फीचर्स आपण शिकणार आहोत. ॲडव्हान्स टॅलीमध्ये फक्त टॅली सॉफ्टवेअर संदर्भातच ॲडव्हान्स गोष्टी नसणार आहेत, तर अकाउंटिंग टर्म्समध्ये टॅक्सेशनच्या बाबतीत, नवीन नियमांच्या बाबतीत, खास करून 2017मध्ये एक्सपेक्टेड असणाऱ्या GSTच्या बाबतीमध्ये देखील आपण खूप सारी चर्चा करणार आहोत. होपफुली जानेवारी महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये आपण ॲडव्हान्स टॅलीमध्ये ह्या सर्व गोष्टी शिकायला सुरुवात करणार आहोत. लेट मी टुडे स्टार्ट द फर्स्ट सेशन. आज या पहिल्या सेशनमध्ये आपण कॉमर्स अँड ट्रेड याविषयी माहिती डिस्कस करणार आहोत, की ज्यामध्ये प्रत्येक बिझनेसमध्ये किंवा ओव्हरऑल कॉमर्स म्हणजे काय, नेचर, पर्पज अँड स्कोप ऑफ कॉमर्स. एखादी वस्तू मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर कन्झ्युमरपर्यंत पोचणाऱ्या चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन याविषयी आपण माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर स्मॉल स्केल रिटेलर्स, लार्ज स्केल रिटेलर्स, त्याचे प्रकार आणि त्या संदर्भात आपण काही चर्चा आजच्या भागामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर या पहिल्या सेशनमध्ये ट्रेड किंवा कॉमर्समध्ये किंवा बिझनेस किंवा ऑर्गनायझेशनमध्ये वापरण्यात येणाऱ्या काही डॉक्युमेंट्सबद्दल देखील आपण सविस्तर चर्चा आणि काही सॅम्पल डॉक्युमेंट्स देखील आपण पाहणार आहोत. सो लेट मी टॉक अबाउट व्हॉट इज कॉमर्स अँड व्हॉट इज ट्रेड. या भागामध्ये आपण कॉमर्स म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. बेसिकली ह्युमन किंवा मानवाची एक प्राथमिक आणि बेसिक आणि नॉन बेसिक अशा दोन प्रकारच्या इच्छा असतात किंवा अशा दोन प्रकारच्या गरजा असतात, आणि या गरजा भागवण्यासाठीच वेगवेगळे व्यवहार आज मार्केटमध्ये केले जात आहेत. फॉर एक्झाम्पल, कदाचित तुम्हाला एक गरज होती काही गोष्टी शिकण्याची, आणि ती गरज निर्माण झाली म्हणूनच अशा प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस निर्माण झाले, आणि या ऑनलाईन कोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही तुमची शिकण्याची गरज आता सध्या फुलफिल करताय. सो ऑल ह्युमन बीइंग्स हॅव वॉन्ट्स. कदाचित माझ्याकडे काही विद्यार्थी टॅली शिकण्यासाठी क्लासरूममध्ये येतात, तर शिकणे ही त्या विद्यार्थ्यांची गरज आहे, आणि ती गरज भागवण्यासाठी आम्ही काही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, आणि या माध्यमातून ते त्यांच्या गरजांचं सॅटिस्फॅक्शन करून घेतात, आणि या माध्यमातून एक व्यवहार होतो, वस्तू, सेवा किंवा पैशाची अदलाबदल होते, देवाणघेवाण होते, आणि यालाच तर कॉमर्स किंवा ट्रेड इथूनच सुरू होतं ॲक्च्युली. सो ऑल ह्युमन बीइंग्स हॅव वॉन्ट्स, मे बी अनलिमिटेड इन नंबर अँड डायव्हर्स इन कॅरेक्टर. ह्या गरजा ह्या अतिशय मोठ्या प्रमाणात काउंटलेस असतात, नंबरमध्ये पण आणि ॲक्च्युली त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये पण या गरजा विविध प्रकारच्या असतात. अँड द मेन एम ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज इज द सॅटिस्फॅक्शन ऑफ देअर वॉन्ट्स. आणि सर्वजण या आपल्या वेगवेगळ्या गरजांचं समाधान कसं मिळेल हे पाहत असतात. आणि या गरजा दोन प्रकारच्या असतात. एक आहे बेसिक वॉन्ट आणि दुसरं आहे नॉन बेसिक वॉन्ट. बेसिक वॉन्ट म्हणजे प्रायमरी गरजा, रोटी, कपडा, मकान. प्रत्येक वस्तूला अन्न, वस्त्र, निवारा ह्या बेसिक गरजा आहेत. आणि नॉन बेसिक गरजामध्ये फिरणे किंवा चैनीच्या वस्तू किंवा अजून काही वस्तूंचा समावेश असू शकेल. मग त्यामध्ये वस्तूही असतील आणि सेवाही असतील. तर मी या ठिकाणी थोडंसं कॉमर्सबद्दल आणि ट्रेडबद्दल बोलण्यासाठी सुरुवात करतो आहे, आणि आपल्याला स्पेसिफिकली या कोर्समध्ये या ऑर्गनायझेशनमध्ये असणाऱ्या किंवा ऑर्गनायझेशन संदर्भात असणाऱ्या ह्या बेसिक गोष्टीविषयी डिस्कशन करणं आवश्यक आहे. ॲक्च्युली याचं इंटेन्शन आहे टॅक्स स्ट्रक्चर समजणं आणि त्याच्यानंतर GST समजण्यासाठी मदत होणं, हे ॲक्च्युली इंटेन्शन आहे. त्यासाठी या कोर्सची रचना करत असताना थोड्याशा बेसिक भागापासून मी रचना केली. म्हणजे मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे की स्मॉल स्केल रिटेलर म्हणजे काय, लार्ज स्केल रिटेलर म्हणजे काय, रिटेल ऑर्गनायझेशनचे टाईप्स कुठले कुठले असतात. कारण की आपण या कोर्समध्ये फोकस करतोय रिटेल ऑर्गनायझेशन. काही वेळेला काही कंपन्यांचे चेन स्टोर्स असतात, मल्टिपल शॉप्स असतात, सुपर मार्केट्स असतात, काही कोऑपरेटिव्ह रिटेल स्टोर्स असतात. अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनचं नेचर काय असतं, त्याच्यामध्ये प्रोसेस काय असतात, कॉमर्सचा स्कोप काय आहे, अशा काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सो वी आर टॉकिंग अबाउट ह्युमन नीड्स. आपण आता सध्या माणसाच्या गरजांच्या विषयी बोलतोय, आणि जर माणसाला गरजाच नसत्या तर असा कुठला व्यवहार झालाच नसता, किंवा अशा प्रकारचे कुठल्या ट्रान्झॅक्शन झाल्या नसत्या, किंवा ट्रेड अस्तित्वात नसतं, किंवा कॉमर्स देखील अस्तित्वात आलं नसतं. बिकॉज ऑफ द ओनली रिझन ह्युमन हॅव वॉन्ट्स ऑर ह्युमन हॅव सम नेसेसिटीज. माणसाला गरजा किंवा काही आवश्यकता पडल्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेड सुविधा अस्तित्वात आल्या गेल्या. आणि मी सांगितलं की या गरजा दोन भागामध्ये डिवाइड केल्या गेल्यात, बेसिक आणि नॉन बेसिक. द बेसिक ह्युमन वॉन्ट्स आर फूड, क्लॉथिंग अँड शेल्टर. अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान.
आणि कुठल्याही व्यक्तीची या प्रायमरी गरजा भागवणं हे प्राथमिक ऑब्जेक्टिव्ह किंवा प्राथमिक त्याचा उद्देश असतो. आणि या प्रकारच्या गरजा जर फुलफिल झाल्या तर मग तो अजून एफर्ट्स घेतो आणखीन काही गरजा फुलफिल करण्यासाठी. अँड द बेसिक एम ऑफ ऑल प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज इज टू सॅटिस्फाय द ह्युमन वॉन्ट्स. आणि याच गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस, वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनं केली गेली. जर तुम्ही पूर्वीच्या काळी ॲन्शियंट टाईमबद्दल जर तुम्ही बोलला, ज्यावेळेला माणूस जंगलमध्ये राहत होता किंवा अगदी कमी त्याच्या गरजा होत्या. ओके, इफ यू टॉक अबाउट ॲन्शियंट टाइम्स when men lived in jungles, their wants were limited. Accordingly, each person produced himself whatever he required. म्हणजे पूर्वी व्यक्ती स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी स्वतःच सगळं काम करायचा. बट विथ द चेंज ऑफ द टाइम्स द ह्युमन बीइंग स्टार्टेड लिव्हिंग टुगेदर अँड मेड ॲग्रिकल्चर. लोक एकत्र राहायला सुरुवात केली लोकांनी आणि त्यांनी शेती करायला सुरुवात केली. ॲग्रिकल्चरल हे त्याचं मोठं ऑक्युपेशन होतं आणि त्याचमुळं परमनंट ॲग्रिकल्चरल डेव्हलप झाली. ओके, ॲज अ रिझल्ट परमनंट ॲग्रिकल्चर वेअर डेव्हलप्ड. आणि ज्यावेळेला हे उत्पादन गरजेपेक्षा जास्त झालं, जे सरप्लस झालेलं उत्पादन आहे, हे सरप्लस झालेलं उत्पादन त्यांनी एकमेकासोबत शेअर करायला सुरुवात केली किंवा त्याची देवाणघेवाण करायला सुरुवात केली. त्याचबरोबर या जनरेशनमुळे किंवा या सरप्लस उत्पादनामुळे काही अजून क्लासेस डेव्हलप झाले, जसे की कार्पेंटर, कॉबलर, ब्लॅकस्मिथ, सोनार, शिवणकाम करणारे आर्टिस्ट, क्राफ्ट्समन, अशा प्रकारचे इतर देखील व्यक्ती डेव्हलप झाले किंवा हा देखील एक क्लास डेव्हलप झाला. आणि या क्लासने काय करायला सुरुवात केली, या वस्तूंची देवाणघेवाण करायला सुरुवात केली. पूर्वी अशा प्रकारची बार्टर सिस्टीम उपलब्ध होती की जिथे वस्तूंची फक्त देवाणघेवाण केली जायची किंवा एक्सचेंज फक्त केल्या जायच्या. आणि त्यातूनच प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी डेव्हलप झाल्या. आणि या प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीलाच 3 भागामध्ये डिवाईड केलं जातं. इंडस्ट्री, कॉमर्स आणि डायरेक्ट सर्व्हिसेस या 3 भागामध्ये प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी डिवाईड होतात. ॲक्च्युली मी ऑनलाईन कोर्स कंडक्ट करतोय तर हा देखील एक प्रोडक्शनच आहे. MKCL काही कोर्सेस लॉन्च करते तर ते देखील एक प्रोडक्शनच आहे. आणि हे प्रोडक्शन 3 भागामध्ये डिवाईड केलं गेलेलं आहे, इंडस्ट्री, कॉमर्स आणि डायरेक्ट सर्व्हिसेस. सो दीज आर दी प्रायमरी डिव्हिजन्स ऑफ प्रोडक्शन. आता आपण सुरुवातीला इंडस्ट्रीबद्दल डिस्कस करायला सुरुवात करूया. इंडस्ट्री इज ॲक्च्युली डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज. ही इंडस्ट्री 2 भागामध्ये डिवाईड झालेली आहे. एक आहे प्रायमरी प्रोडक्शन आणि दुसरं आहे मॅन्युफॅक्चरिंग. प्रायमरी प्रोडक्शन इन्क्लूड्स ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज. म्हणजे ॲग्रिकल्चरल आणि ॲग्रिकल्चरलशी संबंधित ॲक्टिव्हिटीजचा समावेश प्रायमरी प्रोडक्शनमध्ये केला जातो, जिथे पिकं घेतली जातात. ओके, किंवा फार्मिंग केलं जातं, ॲनिमल हाऊस होल्डिंग, ओके, जनावरं वगैरे पाळली जातात किंवा त्याच्याशी संबंधित सगळे व्यवसाय. आणि मायनिंग आणि क्वेरिंग, की जिथे वस्तू, कोळसा, तेल, खनिजे हे डायरेक्टली नेचर किंवा निसर्गामधून मिळवली जातात. दिस इज नथिंग बट द प्रायमरी प्रोडक्शन. तर काही व्यवसाय हे ॲग्रिकल्चरशी संबंधित आहेत किंवा ॲग्रिकल्चरशी संबंधित असणाऱ्या गोष्टींशी संबंधित आहेत. आणि काही व्यवसाय जे प्रायमरी प्रोडक्शनमध्ये मोडतात ते मायनिंग आणि क्वेरिंग, म्हणजेच काही वस्तू, काही कमोडिटीज, खनिजे, तेल, कोळसा, जंगल, लाकूड इथून ते निसर्गामधून गोळा करतात. सम ऑफ दीज कमोडिटीज आर ॲक्च्युली यूज्ड डायरेक्टली फॉर कन्झम्पशन. या कमोडिटीज डायरेक्टली कन्झ्युम केल्या जातात, डायरेक्टली खाल्ल्या जातात, जसं की फ्रूट्स, व्हेजिटेबल्स वगैरे. आणि या प्रायमरी प्रोडक्शनमधून निघालेल्या काही वस्तू पुन्हा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कन्झ्युम केल्या जातात. मॅन्युफॅक्चरिंग अँड कन्स्ट्रक्शन. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पुन्हा कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज आणि चेंजिंग फॉर्म ऑफ रॉ मटेरियल, जसं की ऊसापासून साखर तयार करणे, रॉ मटेरियलच्या एका फॉर्ममधून दुसरा फॉर्म तयार करणे, हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोडतं. तर काही कंपनीज त्या प्रकारचं कामकाज करतात, तर काही कंपनीज हे कन्स्ट्रक्शन प्रकारचं काम करतात. धरणं बांधतात, बिल्डिंग बांधतात, रोड बांधतात, सगळ्या प्रकारच्या कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी केल्या जातात. सो इंडस्ट्री इज डिवायडेड इंटू 2 सेक्शन्स, 2 कॅटेगरीज. One is primary production, which is related to agriculture and allied activities like farming, animal husbandry, fishing, forestry, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. And second is mining and quarrying, which includes to get some commodities like food grain, coal, mineral directly from the nature. Another category is manufacturing. Actually, this is the secondary stage of production. Manufacturing is the secondary stage of production, in which raw material is converted into finished products, or maybe sometimes some people do assembly of components.
काही लोक कॉम्पोनंटची असेंब्ली करतात आणि सेकंड पार्ट असतो त्यामध्ये तो आहे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी की ज्यामध्ये सगळ्या प्रकारचं बांधकाम रिलेटेड सगळं काम होतं. So industry usually divided into two categories, primary production and manufacturing and construction. Second part जो आहे तो आहे commerce. Now the commerce section includes some commercial services. Okay, services which deal primarily with marketing of goods and services to user. पहा, जर तुम्ही एखाद्या ट्रेडरचं उदाहरण घेतलं तर तो काय करतो, वस्तू एका ठिकाणाहून घेतो आणि दुसऱ्या ठिकाणी विकतो, तर ह्याला आपल्याला ट्रेडिंग असं म्हणता येऊ शकेल. तो स्वतः कुठलं उत्पादन करणार नाही किंवा कुठलं ॲग्रिकल्चरल करणार नाही किंवा कुठलं मॅन्युफॅक्चरिंग करणार नाही. ओके, फॉर एक्झाम्पल आमच्या सांगलीमध्ये दांडेकर शॉपी या नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी काय करते, ही कंपनी काही सर्व्हिस प्रोव्हाइड करते, कमर्शियल सर्व्हिस प्रोव्हाइड करते, वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण करते. या कमर्शियल सर्व्हिसमध्ये दोन मुख्य कॅटेगरीज आहेत, एक म्हणजे ट्रेड आणि दुसरं म्हणजे एड्स टू ट्रेड. आता ट्रेडमध्ये पण दोन भाग असतात, एक म्हणजे होम ट्रेड किंवा डोमेस्टिक ट्रेड आणि दुसरं म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड. होम ट्रेडच्या अंडर रिटेलर आणि होलसेलर असे दोन पर्याय असतात आणि इंटरनॅशनल ट्रेडमध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट असे दोन पर्याय असतात. सो बेसिकली कॉमर्स, दिस सेक्शन डील्स विथ द मुवमेंट ऑफ गुड्स फ्रॉम मेन टू प्रोड्यूस देम टू द मेन हू अल्टिमेटली कन्झ्युम देम. कॉमर्स ही अशी कॅटेगरी आहे व्यवसायाची की जी उत्पादकाकडून कन्झ्युमर म्हणजे ग्राहकापर्यंत वस्तू किंवा सेवा पोहोचवण्याचं काम करते. आणि यामध्ये ट्रेड आणि एड्स टू ट्रेड असे दोन मुख्य कॅटेगरीज आहेत. ट्रेडिंगमध्ये पुन्हा दोन सब कॅटेगरीज आहेत, होम ट्रेड किंवा डोमेस्टिक ट्रेड म्हणजे एका विशिष्ट राष्ट्रामध्ये एका विशिष्ट देशामध्ये अंतर्गत होणारे सगळे व्यवहार, खरेदी विक्री वगैरे. आणि इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे दोन देशामध्ये होणारे खरेदी विक्रीचे व्यवहार, ज्याला आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट असं म्हणू शकतो. कॉमर्स लिंक प्रोड्युसर्स टू कन्झ्युमर्स. कॉमर्स हा जो सेक्शन आहे तो प्रोड्युसर्स म्हणजेच उत्पादक आणि कन्झ्युमर म्हणजे ग्राहक ह्या दोघांना जोडण्याचं काम करतो. कशाच्या सहाय्यानं, ट्रेडच्या सहाय्यानं. आणि एड्स टू ट्रेड म्हणजे काही ऑक्झिलरी सर्व्हिसेस ज्याला एड्स टू ट्रेड असं देखील म्हणतात किंवा ऑक्झिलरी ॲक्टिव्हिटीज असं देखील म्हणतात. अँड दिस ऑक्झिलरी ॲक्टिव्हिटी इन्क्लूड्स ट्रान्सपोर्ट, बँकिंग, कम्युनिकेशन, इन्शुरन्स, warehousing, etc. So there are actually these branches under commerce. कॉमर्सच्या अंडर या ब्रँचेसचा समावेश केला जातो. सो कॉमर्स मीन्स वॉट? कॉमर्स इन्क्लूड्स कमर्शियल सर्व्हिसेस विच डील प्रायमरीली विथ द मार्केटिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू युजर. थोडक्यात उत्पादकाकडून कस्टमरपर्यंत म्हणजेच कन्झ्युमरपर्यंत वस्तू किंवा सेवा पोहोचवण्याचं एक मीडियम, आणि ते मीडियम असणाऱ्या काही कंपनीजना किंवा असणाऱ्या काही लोकांना आपल्याला कॉमर्स या सेक्शनमध्ये घेता येऊ शकेल. आणि या कमर्शियल सर्व्हिसेसना दोन भागामध्ये डिवाइड केलं जातं, एक म्हणजे ट्रेड आणि दुसरं म्हणजे एड्स टू ट्रेड. आणि तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता, इफ यू लुक ॲट दिस प्रेझेंटेशन, ओके, देर आर 3 सेक्शन्स वी डिस्कस्ड. आपण या प्रेझेंटेशनमध्ये पाहिलं की आपल्याकडे एकूण 3 सेक्शन्स होते प्रोडक्शनमध्ये, इंडस्ट्री, कॉमर्स आणि डायरेक्ट सर्व्हिसेस. इंडस्ट्रीमध्ये प्रायमरी आणि मॅन्युफॅक्चरिंग या दोन भागांचा समावेश होतो, प्रायमरी प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग. आणि आपण पाहिलं कॉमर्समध्ये ट्रेड आणि एड्स टू ट्रेड या दोन भागाचा समावेश होतो. आणि तिसरा मुद्दा आहे डायरेक्ट सर्व्हिसेस की ज्यामध्ये डॉक्टर्स, लॉयर्स, टीचर्स, कन्सल्टंट्स, सोल्जर्स या सगळ्या लोकांचा समावेश होतो. ॲक्च्युली ह्याच्या आधीचा जो भाग आपण बघितला कमर्शियल सर्व्हिसेस, या कमर्शियल सर्व्हिसेसमध्ये वस्तू किंवा गुड्सचा वापर केला जातो, म्हणजे वस्तू किंवा गुड्सशी संबंधित ट्रान्झॅक्शन्स केले जातात, व्यवहार केले जातात. पण डायरेक्ट सर्व्हिसेसमध्ये काय होतं, कुठल्याही प्रकारच्या वस्तूशी संबंधित या प्रकारच्या सर्व्हिसेस नसतात, तर यामध्ये डायरेक्टली काही सेवा दिल्या जातात. डायरेक्ट सर्व्हिसेस ॲक्च्युली सॅटिस्फाय द नॉन मटेरियल वॉन्ट्स ऑफ द कम्युनिटी. या प्रकारच्या सर्व्हिसेसमुळे एखाद्या मानवाची वेल बिईंग किंवा एफिशियन्सी वाढवणे किंवा इतर समाधान, सिक्युरिटी, समाधान, पोलीस, टीचर्स, लॉयर्स, डॉक्टर्स, आरोग्य यासारख्या गोष्टींचा समावेश या डायरेक्ट सर्व्हिसेसच्या अंडर केला जातो. अनलाईक कमर्शियल सर्व्हिसेस विथ डील विथ मटेरियल गुड्स, डायरेक्ट सर्व्हिसेस डील विथ सर्व्हिसेस विच सॅटिस्फाय द नॉन मटेरियल वॉन्ट्स ऑफ द कम्युनिटी. बेस्ट एक्झाम्पल आहे दिस ट्रेनिंग इज युअर नॉन मटेरियल वॉन्ट्स. ट्रेनिंग किंवा शिक्षण ही तुमची नॉन मटेरियल गरज आहे आणि ही गरज भागवण्यासाठी असणाऱ्या शैक्षणिक संस्था, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, इन्स्टिट्यूशन्स हे डायरेक्ट सर्व्हिसेस या कॅटेगरीमध्ये उपलब्ध होतात.
त्याचबरोबर यामध्ये डॉक्टर्स, पोलीस, लॉयर्स, सोल्जर्स या सगळ्या लोकांचा देखील समावेश होतो. आपण आपल्या कोर्समध्ये फोकस करणार आहोत ट्रेड या कमर्शियल ॲक्टिव्हिटीमध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टींवरती आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आणि या ट्रेडला मुख्य 2 भागामध्ये डिवाइड केलं जातं. एक म्हणजे डोमेस्टिक आणि दुसरं म्हणजे इंटरनॅशनल. डोमेस्टिक ट्रेड म्हणजेच होम ट्रेड आणि इंटरनॅशनल ट्रेड म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्ट. सो ट्रेड रेफर्स टू बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. वस्तू खरेदी आणि विक्री करण्याच्या प्रोसेसला ट्रेडिंग किंवा ट्रेड असं म्हणतो. आणि या ट्रेडचे 2 फॉर्म्स आहेत. एक आहे डोमेस्टिक म्हणजेच होम ट्रेड आणि दुसरा आहे इंटरनॅशनल ट्रेड. आणि दुसरा मुद्दा आहे एड्स टू ट्रेड. ॲक्च्युली या डोमेस्टिक किंवा होम ट्रेडमध्ये काय होतं, डोमेस्टिक आणि होम ट्रेडमध्ये रिटेल आणि होलसेल असे 2 भाग असतात. आता रिटेल म्हणजे काय, रिटेल म्हणजे असा पॉईंट की जिथे कस्टमर डायरेक्टली जाऊन वस्तू घेऊ शकतो. आणि होलसेलर म्हणजे असा एक पार्ट असतो की जो प्रोड्युसर्स म्हणजेच मॅन्युफॅक्चरर आणि रिटेलर्सना जोडतो. आणि इंटरनॅशनल ट्रेडमध्ये इम्पोर्ट म्हणजे वस्तू दुसऱ्या देशामधून खरेदी करणे आणि एक्सपोर्ट म्हणजे वस्तू दुसऱ्या देशाला विकणे यांचा समावेश होतो. एड्स टू ट्रेडमध्ये समावेश होतो ट्रान्सपोर्टचा म्हणजेच वाहतुकीचा, जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू ट्रान्सपोर्ट करतो. मग त्यामध्ये रेल्वे, शिप, ट्रक, एअरप्लेन्स ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोडचा वापर केला जातो. अँड बिकॉज ऑफ दॅट थिंग प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स आर सेपरेटेड बाय लॉंग डिस्टन्सेस. द गुड्स मस्ट रीच टू द कस्टमर्स ॲट द राईट टाईम. प्रोडक्शन आणि कन्झ्युमर ह्या दोघांच्यामध्ये खूप अंतर असल्यामुळे वस्तू योग्य वेळेमध्ये, योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य स्वरूपामध्ये ग्राहकापर्यंत पोचणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी ट्रान्सपोर्ट किंवा वाहतुकीचे वेगवेगळे पर्याय आज वापरले जातात, ज्यामध्ये रेल्वे, शिप, ट्रक, एअरप्लेन यांचा समावेश केला जातो. आणि अशा प्रकारच्या सोयीसुविधा प्रोव्हाइड करणारे बरेचसे व्यवसाय आज उपलब्ध आहेत. कदाचित या प्रकारच्या काही व्यवसायाचं अकाउंटिंग आपल्याला करावं लागतं ॲज अन अकाउंटंट. मग अशा प्रकारच्या व्यवसायाचं अकाउंटिंग करण्याआधी आपण ही संपूर्ण हायरार्ची समजून घेतो आहे आणि यानंतर अकाउंटिंगचे टर्म्स आपण डिस्कस करतो आहे आणि मग आपण अकाउंटिंग करायला प्रत्यक्षात काही सॉफ्टवेअरच्या आधारे सुरुवात करूया. या एड्स टू ट्रेडमध्ये वेअरहाऊसिंगचा देखील समावेश होतो. जसं की मी सांगितलं की उत्पादन आणि ग्राहक ह्या दोघांच्यामध्ये खूप मोठी दूरी असू शकते, अंतर असू शकतं. काही वेळेला उत्पादन हे एका ठराविक काळामध्ये केलं जातं, पण त्याचं कन्झम्पशन हे वर्षभर होतं. आणि अशावेळी वेअरहाऊसिंग की ज्याच्यामध्ये वस्तूंचा संग्रह करून ठेवला जातो, वस्तू साठवून ठेवल्या जातात. फॉर एक्झाम्पल सांगली भागामध्ये बऱ्याच प्रकारचे कोल्ड स्टोरेजेस उपलब्ध आहेत, काही वेअरहाऊसेस देखील उपलब्ध आहेत, काही गव्हर्मेंट वेअरहाऊसेस उपलब्ध आहेत, काही प्रायव्हेट वेअरहाऊसेस उपलब्ध आहेत की ज्या वेअरहाऊसेसमध्ये वस्तू काही कालावधीसाठी साठवून ठेवल्या जातात. देअर इज ऑलवेज अ टाईम लॅग बिटवीन प्रोडक्शन अँड कन्झम्पशन. गुड्स प्रोड्यूस्ड आर नॉट कन्झ्युम्ड इमिडिएटली. वस्तू ज्या उत्पादित केल्या जातात त्या लगेचच कदाचित कन्झ्युम केल्या जात नाहीत, वापरल्या जात नाहीत. दे आर स्टोर्ड फॉर अ सर्टेन पिरियड ऑफ टाईम. फॉर एक्झाम्पल गहू, तांदूळ, कापूस, ज्यूट, साखर यासारख्या वस्तू एका वर्षाच्या विशिष्ट सीझनमध्येच बनल्या जातात किंवा उत्पादन केल्या जातात आणि त्या वेअरहाऊसमध्ये साठवून ठेवल्या जातात. आणि अशा प्रकारच्या सोयीसुविधा प्रोव्हाइड करणारे देखील काही व्यवसाय आज उपलब्ध आहेत, ज्यांची माहिती आपण घेणं आवश्यक आहे. इन्शुरन्स हा बिझनेसमनसाठी असणारा एक अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. बिकॉज बिझनेसमन एन्काउंटर व्हेरियस टाईप्स ऑफ रिस्क्स. बऱ्याच प्रकारची रिस्क बिझनेसमनला घ्यावी लागते. मे बी त्याच्या स्टोरिंग पिरियडमध्ये किंवा त्याच्या ट्रान्झिट पिरियडमध्ये प्रोडक्शनपासून उत्पादकापासून ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा पोहोचवण्याच्या काळामध्ये वस्तू डॅमेज होऊ शकतात, लॉस होऊ शकतो. आणि अशा प्रकारच्या लॉसेसमधून प्रोटेक्शन देण्यासाठी इन्शुरन्स कंपनीसारख्या काही कंपनीज आज उपलब्ध आहेत. मग या इन्शुरन्स कंपनीचं काम कसं चालतं, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज कोणत्या असतात, त्याचं अकाउंटिंग कसं चालतं, मे बी वी हॅव टू लुक अबाउट दॅट थिंग ऑल्सो. बँकिंग इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट टाईम अँड हॅज एमर्ज्ड ॲज अन इम्पॉर्टंट एड टू ट्रेड इन रिसेंट इयर्स. And because of the risk of carrying large amount of cash, payments by check have become very popular in modern times. ॲक्च्युली रिसेंटली झालेल्या नोटांच्या बदलामुळे बँकिंग सेक्टरला देखील इथून पुढे खूप महत्त्व येणार आहे. कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स मोठ्या प्रमाणात होत आहेत. अल्टिमेटली
अकाउंटिंग क्षेत्रावरती देखील त्याचा खूप मोठा प्रभाव पडणार आहे आणि ॲक्च्युली त्याचं प्रेशर देखील पडणार आहे. आपण अकाउंटिंग शिकत आहातच, आपले विद्यार्थी देखील अकाउंटिंग किंवा यासारखे कोर्सेस शिकून उपलब्ध होणाऱ्या पोटेन्शियलसाठी तयार असतील. काही वेळेला बँकेचं देखील अकाउंटिंग, बँकेमध्ये होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज या संदर्भात देखील माहिती घेणं आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. जसं की आपण अकाउंटिंग हा विषय शिकतो आहे, आपण बिझनेस ऑर्गनायझेशनचं नेचर, कॉमर्स आणि ट्रेडचं नेचर आपण डिस्कस करतो आहे. एड्स टू ट्रेडमध्ये ॲडव्हर्टायझिंग हा एक अतिशय महत्त्वाचा भाग किंवा एक महत्त्वाचा रोल प्ले करतो. इट इज ॲन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन टू द पोटेन्शियल कस्टमर्स अबाउट द अवेलेबिलिटी ऑफ व्हेरियस ब्रँड्स ऑफ गुड्स. आज या ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये मॅगझिन्स, न्यूजपेपर्स, डिस्प्ले बोर्ड, रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट, सोशल वेबसाईट्स असे कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत आणि काही कंपनीज या पर्यायाच्या माध्यमातून व्यवसाय करतायत, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आपल्यासाठी घेऊन येत आहेत आणि कदाचित अशा प्रकारच्या कंपनीचं देखील अकाउंटिंग केलं जातं. सर्वच प्रकारच्या कंपनीचं अकाउंटिंग केलं जातं. आपण फक्त याच्या कॅटेगरीजवरती आज फोकस करतो आहोत. कम्युनिकेशन हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यामध्ये कुरिअर, टेलिग्राफ, पोस्ट यासारख्या सुविधांचा समावेश होतो. यासारख्या सुविधा प्रोव्हाइड करणाऱ्या देखील बऱ्याचशा बिझनेसेसची अवेलेबिलिटी आज उपलब्ध आहे. सो दिस इज ऑल अबाउट ट्रेड अँड एड्स टू ट्रेड. आता तयार होणारा माल किंवा तयार होणारं प्रोडक्शन हे ग्राहकापर्यंत नेण्यासाठी काही चॅनल्स काम करतात, ज्यांना चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन असं आपण म्हणू शकतो किंवा ट्रेड चॅनल असं देखील आपण म्हणू शकतो. दिस इज नथिंग बट द रूट टेकन बाय गुड्स टू रीच द कन्झ्युमर्स फ्रॉम द प्रोड्युसर नोन ॲज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑर ट्रेड चॅनल. द रूट टेकन बाय गुड्स टू रीच टू द कस्टमर्स फ्रॉम द प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स म्हणजेच उत्पादकापासून ग्राहकापर्यंत वस्तू कोणत्या पद्धतीनं प्रोव्हाइड केल्या जातात, कोणत्या पद्धतीनं नेल्या जातात. फर्स्ट इज डायरेक्ट चॅनल, जिथे उत्पादक डायरेक्टली त्या वस्तू कन्झ्युमरला विकतो. दिस इज नथिंग बट द डायरेक्ट चॅनल वेअर द प्रोड्युसर सेल्स डायरेक्टली टू द कस्टमर्स. अशाही काही कंपनीज आहेत की जे डायरेक्ट चॅनलचा वापर करतात, वेअर द प्रोड्युसर सेल्स डायरेक्टली टू द कन्झ्युमर्स. सेकंड इज इनडायरेक्ट चॅनल, की ज्या इनडायरेक्ट चॅनलमध्ये बरेचसे मिडलमॅन असतात. प्रोड्युसर वस्तू होलसेलरला विकतो, होलसेलर त्या रिटेलरला विकतो आणि रिटेलर त्या वस्तू कस्टमरला विकतो. म्हणजे यामध्ये बऱ्याच प्रकारच्या मिडलमॅनचा समावेश केला जातो आणि हे मिडलमॅन देखील कोण आहेत? वेगवेगळे व्यवसाय आहेत, वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स आहेत की जे या प्रकारची कामं करतात. आता याच्यामध्ये अजून बरेचसे मुद्दे आहेत, जसं की काही वेळेला प्रोड्युसर डायरेक्टली रिटेलरला विकतो आणि रिटेलर कन्झ्युमरला विकतो. काही वेळेला प्रोड्युसर होलसेलरला विकतो आणि होलसेलर डायरेक्टली कन्झ्युमरला विकतो. आणि काही वेळेला या इनडायरेक्ट चॅनलमध्ये प्रोड्युसरचा एक एजंट असतो, आपण त्याला कमिशन एजंट किंवा ब्रोकर असं देखील म्हणू शकतो. तो ब्रोकर त्या वस्तू होलसेलरला विकायला मदत करतो, होलसेलर रिटेलरला विकतो आणि रिटेलर कन्झ्युमरला विकतो. मग अशा प्रकारचे कमिशन एजंट किंवा ब्रोकर यांचे देखील व्यवसाय असतात. फॉर्च्युनेटली माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी सांगलीमध्ये एका कमिशन एजंटकडे व्यक्तिगत कामाला होतो. मी काही वर्ष अशा कमिशन एजंटकडे नोकरी देखील केलेली आहे. पर्सनली मला त्या गोष्टीचा अनुभव देखील आहे. पण इथे एक कोर्सचा भाग म्हणून आपण ट्रेडमध्ये असणाऱ्या मिडलमन कोण कोण असतात, त्याच्या कॅटेगरीज कोणत्या कोणत्या असतात हे देखील आपण पाहणार आहोत. तर या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट चॅनलमध्ये आपण समजून घेतलं की उत्पादकाकडून कस्टमरपर्यंत या वस्तू कशा पद्धतीनं पोचतात. आणि हे जे मिडलमन आहेत, ह्या मिडलमनच्या काही कॅटेगरीज आहेत. या मिडलमनच्या मुख्य 2 कॅटेगरीज आहेत. एक म्हणजे मर्चंट मिडलमॅन आणि दुसरं म्हणजे मर्कंटाईल मिडलमॅन. मर्चंट मिडलमॅन मीन्स डायरेक्टली होलसेलर किंवा रिटेलर आणि मर्कंटाईल मिडलमॅन मीन्स फॅक्टर्स, ब्रोकर्स, कमिशन एजंट. काही लोक ऑक्शन घेतात, लिलाव करतात. ओके, काही लोक क्लिअरिंग एजंट म्हणून काम करतात, फॉरवर्डिंग अँड क्लिअरिंग एजंट. सो व्हेन यू आर टॉकिंग अबाउट अकाउंटिंग ऑफ अ पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन, you need to know about what is the nature of that business, and according to the nature of the business, okay, in trade there are different things we are discussing today. So inside under merchant middleman we have wholesaler and retailers. Okay, merchant middleman म्हणजेच होलसेलर आणि रिटेलर. मग हे रिटेलर स्मॉल स्केल रिटेलर असू शकतात किंवा लार्ज स्केल रिटेलर असू शकतात. आणि मर्कंटाईल मिडलमन म्हणजेच फॅक्टर, ब्रोकर, कमिशन एजंट अशा प्रकारचे
मिडलमन देखील व्यवसाय करू शकतात. यापुढे आपल्याला आता टाईप ऑफ रिटेल ऑर्गनायझेशन्स, आपण ॲक्च्युली अकाउंटिंगचा जो भाग शिकणार आहोत तो रिटेलरशी संबंधित अकाउंटिंगचा भाग आपण शिकणार आहोत. ट्रेडिंगशी संबंधित अकाउंटिंगचा भाग आपण शिकणार आहोत. काही वेळेस आपण नॉन ट्रेडिंग म्हणजेच सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या कंपनीचं अकाउंटिंग करण्यासंदर्भात देखील काही महत्त्वाची चर्चा, काही एक्झाम्पल्स, काही नियम आपण पाहणार आहोतच. पण आपल्या कोर्समध्ये खास करून या बेसिक कोर्समध्ये सर्वात जास्त फोकस असणार आहे रिटेल ऑर्गनायझेशनवरती, ट्रेडिंगवरती. जे लोक ट्रेडिंग करण्याचं काम करतात, मग ते होलसेलर असोत किंवा रिटेलर असोत, स्मॉल स्केल रिटेलर असोत किंवा लार्ज स्केल रिटेलर असोत. पण ॲक्च्युअल अकाउंटिंग किंवा अकाउंटिंगच्या विषयाशी सुरुवात करण्याआधी आपण या पहिल्या सेशनमध्ये डिस्कस करूया टाईप्स ऑफ रिटेल ऑर्गनायझेशन्स. रिटेलर्स हॅव अ व्हरायटी ऑफ एस्टॅब्लिशमेंट्स. दोन प्रकारचे रिटेलर असू शकतात, स्मॉल स्केल रिटेलर अँड लार्ज स्केल रिटेलर. द डिस्टिंक्शन बिटवीन दीज टू टाईप्स डिपेंड्स ऑन द कॅपिटल रिसोर्सेस ऑफ द रिटेलर. आता स्मॉल स्केल रिटेलर म्हणजे नेमकं काय, ज्याचं भांडवल कमी आहे, एखादं छोटंसं किराणा दुकान. आणि लार्ज स्केल रिटेलर म्हणजे काय, डी मार्ट, बिग बाजारसारखी कंपनी, ज्याचा बिझनेस साईज, ऑपरेशनचे स्केल, कॅपिटल म्हणजेच भांडवल मोठ्या प्रमाणात आहे. बिग बाजारमध्ये पण गहू तांदूळ विकलं जातं आणि एखाद्या छोट्याशा दुकानामध्ये पण गहू तांदूळ विकलं जातं. दोघंही ट्रेडरच आहेत. पण ह्या दोन्ही रिटेल ऑर्गनायझेशनमध्ये मुख्य फरक काय आहे, स्मॉल स्केल रिटेलर अँड लार्ज स्केल रिटेलर. कायद्याच्या दृष्टीने किंवा गव्हर्नमेंटच्या दृष्टीने या गोष्टीला महत्त्व आहे की तुम्ही स्मॉल स्केल रिटेलर आहात का तुम्ही लार्ज स्केल रिटेलर आहात. कंपनीच्या प्रकारामध्ये फरक आहे आणि कंपनीच्या प्रकारानुसार अकाउंटिंगमध्ये काही आपल्याला गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवायला लागणार आहेत, ज्या डिस्कस करणं खूप मला महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून आपण या गोष्टीविषयी थोडासा वेळ स्पेंड करतो आहे. स्मॉल स्केल रिटेलर. सो रिटेलर्स आर कॅटेगराइज्ड इंटू टू टाईप्स, स्मॉल स्केल अँड लार्ज स्केल. स्मॉल स्केल रिटेलरमध्ये देखील मोबाईल किंवा फिक्स्ड प्लेस या प्रकारचे दोन कॅटेगरीज असतात. मोबाईल ऑर इटर्नंट रिटेलर्स किंवा इटर्नंट ट्रेडर्स अँड फिक्स द प्लेस ऑफ बिझनेस. पहा, मी काही बिझनेसमन असे पाहिलेले आहेत की जे एका ठिकाणी बिझनेस करत नाहीत. त्यांच्या गाड्या असतात, हातगाड्या असतात, कदाचित बाजारात बसणारे छोटे छोटे लोक असतात की जे एका ठिकाणाहून वस्तू विकतात, परत दुसऱ्या ठिकाणी नेऊन विकतात. यामध्ये लार्ज स्केलमध्ये आपण मल्टिपल शॉप असणाऱ्या कंपन्यांचा विचार करू शकतो. डिपार्टमेंटल स्टोअर असतात, सुपर मार्केट्स असतात, काही मेल ऑर्डर बिझनेस असतात, आजकाल काही ऑनलाईन बिझनेस देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर काही कोऑपरेटिव्ह रिटेल स्टोअर्स देखील उपलब्ध आहेत. ह्या सर्व बिझनेसविषयी आपण माहिती घेणार आहोत. आज आपण हा जो पहिला सेशन आहे तो इथे थांबवणार आहोत. या पहिल्या सेशनमध्ये आपण थोडीशी बिझनेस ऑर्गनायझेशन संदर्भात आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या काही कॅटेगरी संदर्भात आपण चर्चा करतो आहे. हे प्रेझेंटेशन तुमच्या माहितीसाठी आणि तुमच्या क्लासमध्ये वापरण्यासाठी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्ही त्याचा वापर नक्की करू शकाल. आज आपण या ठिकाणी डिस्कस करायला सुरुवात केली की कॉमर्स म्हणजे काय, नेचर काय, कॉमर्स का करायचं, कमर्शियल ॲक्टिव्हिटीज का करायच्या, व्हॉट इज द पर्पज, नेचर अँड स्कोप ऑफ कॉमर्स. मी सांगितलं की माणसाच्या गरजा असंख्य आहेत, काही बेसिक आहेत आणि काही नॉन बेसिक आहेत आणि या गरजांचं समाधान करण्यासाठीच कदाचित कमर्शियल सर्व्हिसेस, प्रोडक्शन, उत्पादन करण्यासाठी सुरुवात केली गेली. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं की पूर्वीच्या जमान्यामध्ये उत्पादन केल्यानंतर त्याची पहिला विनिमय केला गेला, वस्तू विनिमय, बार्टर सिस्टीम, एक्सचेंज सिस्टीम सुरू झाली. त्यानंतर गरजेपेक्षा जास्त वस्तूचं उत्पादन झालं, वेगवेगळे क्लासेस तयार झाले, त्यामध्ये सोनार किंवा कुंभार किंवा असे बरेचसे क्लासेस तयार झाले आणि मग उत्पादन, प्रोडक्शन वेगवेगळ्या भागामध्ये केलं जाऊ लागलं. त्यामध्ये प्रामुख्याने इंडस्ट्री, कॉमर्स आणि डायरेक्ट सर्व्हिसेस हे तीन प्रकार आपण पाहिले. इंडस्ट्रीच्या अंडर आपण पाहिलं प्रायमरी प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग, ह्या दोन प्रकारच्या इंडस्ट्रीज असतात. प्रायमरी प्रोडक्शन फोकस करतं ॲग्रिकल्चरल आणि अलाइड ॲक्टिव्हिटीजवरती, म्हणजे कृषी आणि कृषी संदर्भात असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज. त्याचबरोबर मायनिंग आणि क्वॅरिंग. मॅन्युफॅक्चरिंग या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये चेंजिंग फॉर्म ऑफ रॉ मटेरियल, कच्च्या वस्तूचं स्वरूप बदलून त्याचं पक्क्या वस्तूमध्ये रूपांतरित करणं. त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन बिझनेसेस, कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज यांचा समावेश या इंडस्ट्रीमध्ये केला जातो. कॉमर्समध्ये दोन मुख्य भाग असतात, ट्रेड आणि एड्स टू ट्रेड. ट्रेडमध्ये आपण पाहिलं की होम ट्रेड म्हणजेच डोमेस्टिक ट्रेड, एका विशिष्ट देशांतर्गत चालणाऱ्या घडामोडी, एका विशिष्ट देशांतर्गत चालणाऱ्या वस्तूंची खरेदी आणि विक्री. आणि इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे
दोन वेगवेगळ्या देशांमध्ये होणारी वस्तूंची खरेदी विक्री, इम्पोर्ट एक्सपोर्ट बिटवीन टू डिफरंट कंट्रीज. एड्स टू ट्रेडमध्ये आपण माहिती घेतली ट्रान्सपोर्ट, बँकिंग, इन्शुरन्स, वेअरहाऊसिंग, कम्युनिकेशन. आणि डायरेक्ट सर्व्हिसेस म्हणजे डॉक्टर्स, लॉयर्स, कन्सल्टंट्स, टीचर्स यासारख्या व्यवसाय संस्था किंवा व्यक्ती की जे डायरेक्टली सेवा पुरवतात. आपण ट्रेडचे दोन प्रकार पाहिले, होम ट्रेड आणि इंटरनॅशनल ट्रेड. आपण एड्स टू ट्रेडमध्ये ट्रान्सपोर्ट, इन्शुरन्स, वेअरहाऊसिंग, बँकिंग, ॲडव्हर्टायझिंग, कम्युनिकेशनबद्दल माहिती घेतली. चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन करण्याचे दोन चॅनल आपण पाहिले, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. इनडायरेक्ट चॅनलमध्ये मिडलमॅनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि हे मिडलमॅन दोन प्रकारचे असतात, मर्चंट मिडलमॅन आणि मर्कंटाईल मिडलमॅन. मर्चंट मिडलमॅनमध्ये होलसेलर आणि रिटेलर ह्या दोघांचा समावेश केला जातो, तर मर्कंटाईल मिडलमॅनमध्ये ब्रोकर, कमिशन एजंट, ऑक्शनर्स, फॉरवर्डिंग अँड क्लिअरिंग एजंट्स, फॅक्टर्स या प्रकारच्या लोकांचा समावेश केला जातो. आपण या मुद्द्यापर्यंत येऊन थांबलेलो आहोत, टाईप्स ऑफ रिटेल ऑर्गनायझेशन. पुढच्या भागामध्ये आपण या रिटेल ऑर्गनायझेशनबद्दल अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत की डिपार्टमेंटल स्टोर्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात किंवा डिपार्टमेंटल स्टोअर म्हणजे काय, लार्ज स्केल रिटेलर्स आणि स्मॉल स्केल रिटेलर्स. मे बी ॲज अन अकाउंटंट आपल्याला कदाचित यापैकी कुठल्याही प्रकारच्या कंपनीचा अकाउंटिंगचे काम करण्याची जबाबदारी येऊ शकेल. कदाचित एखादा विद्यार्थी जो आपल्याकडे शिकतो तो एखाद्या डीमार्टसारख्या कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून जॉब करू शकेल, तो एखाद्या रिलायन्ससारख्या कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून जॉब करू शकेल, कदाचित तो एखाद्या छोट्या किराणा दुकानसारख्या कंपनीचं अकाउंटिंग करू शकेल किंवा एखाद्या सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या डॉक्टर, लॉयर किंवा अशा प्रकारच्या व्यक्ती किंवा संस्थांचं अकाउंटिंग करू शकेल. आणि या अकाउंटिंगच्या टर्म्स आणि अकाउंटिंगशी रिलेटेड, बिझनेसशी रिलेटेड या सर्व संकल्पना, संज्ञा आपण डिस्कस करत असतानाच टॅलीसारख्या ERP सॉफ्टवेअरचा वापर देखील आपण प्रॅक्टिकली कसा करायचा ते आपण आपल्या इथून पुढच्या काही सेशनमध्ये करणार आहोत.